सर्वप्रथम UNI न्यूजमध्ये आपलं स्वागत. गुरुवारी नांदेड शहरात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाचा मराठवाडा राज्यस्तरीय पदग्रहण सोहळा घेण्यात आला. यावेळी संघाचे प्रदेश अध्यक्ष माननीय सिद्धार्थ भैया भोकरे यांनी मराठवाड्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले व विविध शाळेतून 10वीत पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दैनिक समीक्षाचे मुख्य संपादक रुपेश भैया पाडमुख, मराठवाडा अध्यक्ष धनंजय सोळंके व मराठवाड्यातून आलेले संघाचे पदाधिकारी सर्व उपस्थित होते. नमस्कार. कालपासून बरेच मुद्दे काढतोय मी की बाबा काय बोलावं, काय मार्गदर्शन करावं. मराठवाडा पहिल्यांदा ऐकतोय भाषण बोललं, पण जे मुद्दे मी काढले माझ्या फोनमध्ये आहेत नंतर दाखवतो ते सगळ्यांनी बोलतो. भाग्यवान आपण म्हणतो ना, मी माझ्या मित्राला म्हणत असतो अरे किती लकी असतो काय मी हे म्हणून ते. इथं किती जणांना भाग्यवान व्हायचं किंवा लक फॅक्टर जो आहे प्रत्येकाला वाटतं ना, अरे बाबा माझ्या पण नशीब हे पाहिजे, मी लकी झालो. हे सगळ्या पत्रकारांनी ऐका. LUCK मतलब L स्टँड्स फॉर लाईफस्टाईल. लाईफस्टाईल तुमची जर चांगली असेल तर हे सगळं आहे. अर्थात माझी थोडी बिघडली होती मध्ये, पण मीही आता चांगली करतोय, करायचा प्रयत्न करतोय. लाईफस्टाईल जर आपली चांगली असेल तर हे सगळं आहे. कार्यक्रम आहेत, दौरे आहेत, काही करू शकतो आपण. लाईफस्टाईल चांगली करतो असं मला वाटतं. मिसअंडरस्टँडिंग नसून अंडरस्टँडिंग हे पाहिजे, आपल्या सगळ्यांमध्ये पाहिजे. C स्टँड्स फॉर कम्युनिकेशन. कम्युनिकेशन जर नसेल, सेम अंडरस्टँडिंग सारखं, जर कम्युनिकेशन आपल्यात योग्य नसेल तर काहीच अर्थ नाहीये. बाबा मला काहीतरी वाटतंय, मला कोणीतरी येऊन सांगितलं अरे आरोटे साहेबांनी तुला बोगस प्रदेशाध्यक्ष म्हणते, तर मी तुम्हाला कम्युनिकेट करून विचारलं आरोटे साहेब विचारलंय का, हे अंडरस्टँडिंग सारखं झालं. नाही तर मिसअंडरस्टँडिंग ह्यात नाही होऊ शकते. त्यामुळे C फॉर कम्युनिकेशन आणि K फॉर काइंडनेस. काइंडनेस हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही जर काइंड नसाल माणसाशी, एकदम ॲरोगेंट, बाबा काय नेडे साहेब मला कशाला कार्यक्रमाला बोलवलं, बघतो मला वेळ असेल तर येतो, नाहीतर येत नाही, असं जर झालं तर कशाला बोलवतील मला या कार्यक्रमाला, किंवा तुम्ही कशाला इथं मला बोलवाल मराठवाड्यात परत. तर काइंडनेस हा फार महत्वाचा आहे. ह्या 4 गोष्टी जर आपण व्यवस्थित त्याचा अर्थ समजून घेतला तर आपल्या आयुष्यात कोणी काही वाकडं करू शकणार नाही. त्यामुळे एवढंच सांगण्यात, डिजिटल मीडिया मराठवाड्यात आल्यापासूनच्या बऱ्याच अडचणी ऐकतोय. रेडे साहेबांची इथं लातूरलाही मी होतो, गेस्ट हाऊसला एक छोटी मीटिंग झाली, तर सगळं मी सांगितलेलं आहे. डिजिटल प्रिंट मध्ये थोडी वादावादी, मी स्वतः प्रिंट मध्ये आहे, माझा स्वतःचा दैनिक जनप्रवास म्हणून न्यूजपेपर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मला स्वतःला माहिती आहेत, अनुभवलेल्या आहेत. एकमेका शेवटी प्रिंट असेल किंवा डिजिटल असेल ते मीडिया आहे. मीडिया हा बॅनर लागतो त्याला. त्यामुळे एकत्रित काम करून आपल्याला मोठं व्हायचं. त्यामुळे प्रिंटवाल्यांची एक आपण बैठक लावू आरोटे साहेब, सगळ्या प्रिंटवाल्यांची. आणि मी परवा सांगितलं की डिजिटल मीडियावाल्यांना अडचण काय आहे. प्रत्येक जिल्ह्यातल्या अडचणी मला सांगतात की मला SP ऑफिस, कलेक्टर ऑफिस, पालकमंत्री कार्यालय इथे येऊन देत नाहीत. मी एकदा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील किंवा ज्येष्ठ नेते आपले चंद्रकांत दादा असतील, मी यांना विचारले की दादा याच्यात काहीतरी आपण मार्ग काढूया. तर त्यांचं म्हणणं पडतं अरे सिद्धार्थ सर्वेत बसत नाही, सर्वेत बसत नाही म्हटल्यावरती पत्रकाराचा आवाज कोणतरी मगापासून दाबण्याचा प्रयत्न खूप करते ना. काय पाठवू सर, मगाशी सुरुवातीला पण झालं बरं का, माझा आवाज पूर्णच थांबवला असो. पण तर मी कुठं होतो मगाशी, आता मुद्दा हा. तर डिजिटल मीडियाच्या बऱ्याच पत्रकारांनी मला अडचणी सांगितल्या की बाबा आम्हाला त्या जिल्ह्यांमध्ये SP ऑफिस असेल, कलेक्टर ऑफिस असेल, पालकमंत्री कार्यालय असेल, इथं उभंच राहून देत नाही. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र असतील, आदरणीय चंद्रकांत दादा असतील यांच्याशी बोललो. त्यांचं मला पडलं अरे सिद्धार्थ सर्वेत बसत नाही. सर्वेमध्ये काय झालं, कॉपी पेस्ट युट्यूब चॅनल खूप आले. मी तो मुद्दा बोलला, पण असो मी आपण त्या आपल्या बॅनरखाली पत्रकार काम करतात त्यांच्यासाठी आपण चांगली सोय करू, फॅसिलिटी द्यायला प्रयत्न करू. एवढं सांगण्यात डिजिटल मीडियासाठी काम करा. सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द इथंच थांबवतो. तुमच्या पाठीशी आम्ही 100% खंबीरपणे उभे राहू, एवढं सांगतो ना. धन्यवाद. आता तेवढं माईक बंद होऊ नये. चांगलं आठवते मला की रुपेश यांनी मी कदाचित आपण एकदाच पत्रकार संघामध्ये काम चालू केलं. 2007 गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः.
खरं तर आज महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या डिजिटल मीडियाचे व्हायचं आहे. सगळ्यात मेन गोष्ट असा की मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये गेल्या 16 वर्षापासून काम करतोय आणि कोणत्याही 70% मार्क मिळाले. जर 70% मार्क मिळाले तर त्याची इच्छा आहे की बा मुलांनी इंजिनियर व्हावं. तर 70% मार्क म्हणजे कुठल्या चांगल्या म्हणजे बा कॉलेजमध्ये महाविद्यालयात ते म्हणजे त्याला ऍडमिशन मिळणार नाही. आणि तो फार म्हणजे बा एकदम चिंतित, साहेब तुम्ही सांगा म्हणजे माझ्या मुलाला मी काय करायला हवंय. भारत जनार्दन थोरात नियुक्तीपत्र सिद्धार्थ भोकरे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दिलं जात आहे. त्यानंतर अमोल काय वाजवत चला गुणवत्ता आमच्याकडे जी नावं दिलेली होती इधर 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 वो चल